नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर. आपल्या लहान मुलांना शाळेसाठी तयार कसं करायचं. मुलांच्या आयुष्यातला हा एक खूप मोठा आणि नवीन टप्पा असतो आणि जर आपण योग्य तयारी केली तर हा प्रवास त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही खूप सोपा आणि आनंददायी होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येक पालकाच्या मनात येतो तो म्हणजे, माझं मूल शाळेसाठी तयार आहे का? आणि ही चिंता असणं अगदी स्वाभाविक आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच आपल्या मुलाची खूप काळजी वाटत असते. आणि हो, याच प्रश्नापाठोपाठ एक दुसरी भीती पण मनात येते. माझं मूल शाळेच्या पहिल्या दिवशी रडेल का? शाळेच्या गेटवर आपल्या रडणाऱ्या मुलाला सोडून जाण्याचा विचारच अनेक पालकांना अस्वस्थ करतो. पण काळजी करू नका. याच सगळ्या चिंता दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. तर मग शाळेची खरी तयारी म्हणजे नेमकं काय, नाही का? आजच्या या पहिल्या भागात आपण शाळेला जाण्यापूर्वी आवश्यक असलेल्या खऱ्या तयारीबद्दलच बोलणार आहोत. आणि ही तयारी म्हणजे फक्त पाटी पेन्सिल किंवा नवीन दप्तर विकत घेणं नाहीये. आपल्या सगळ्यांचा एक मोठा गैरसमज असतो की शाळेची तयारी म्हणजे मुलांना ABCD किंवा 1-2-3 अंक शिकवणं. पण खरं सांगू, वास्तव खूप वेगळं आहे. खरी तयारी ही पाठांतराची नाहीये, तर ती आहे चांगल्या सवयी लावण्याची. कारण विचार करा, लहान मुलांसाठी शाळा म्हणजे काय असतं. ते फक्त पुस्तकं नाहीत. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आईपासून पहिल्यांदाच काही तास दूर राहण्याची सुरुवात असते. नवीन मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये मिसळण्याची एक संधी असते. नियम पाळायला शिकणं आणि स्वतःची छोटी छोटी कामं स्वतः करायला शिकणं, हीच खरी शाळा असते. तर तयारीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे मानसिक तयारी. मुलांच्या मनात शाळेबद्दल एक चांगली सकारात्मक भावना निर्माण करणं हे त्यांच्या आत्मविश्वासासाठी टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर शाळेचा पहिला दिवस यायचा खूप आधीपासून मुलांशी शाळेबद्दल एकदम चांगलं, पॉझिटिव्ह आणि उत्साहाने बोला. त्यांच्या डोक्यात शाळेची एक सुंदर आणि आनंदी प्रतिमा तयार व्हायला हवी. उदाहरणार्थ, आपण कसं बोलू शकतो? असं म्हणा की, अरे वा, शाळेत ना तुला खूप नवीन मित्रमैत्रिणी मिळतील, किंवा तिथे मॅडम खूप छान छान गोष्टी सांगतील, गाणी शिकवतील. अशा पॉझिटिव्ह वाक्यांमुळे मुलांच्या मनात शाळेबद्दल भीती नाही, तर उत्सुकता निर्माण होते. आता याच्या अगदी उलट एक गोष्ट जी कटाक्षाने टाळायलाच हवी, ती म्हणजे शाळेचा वापर कधीही कधीही धमकी देण्यासाठी करू नका. हे खूप सामान्य वाटणारी चूक आहे, पण त्याचे परिणाम मुलांच्या मनावर खूप खोलवर होऊ शकतात. आपण सहज बोलून जातो नाही का, खूप मस्ती करतोयस ना, थांब तुला शाळेतच टाकते, किंवा माझं ऐकलं नाहीस ना, बघ आता शाळेतच पाठवून देईन. अशी वाक्य मुलांच्या मनात शाळेबद्दल प्रचंड भीती निर्माण करतात. त्यांना असं वाटू लागतं की शाळा ही काहीतरी शिक्षा करण्याची जागा आहे. तर इथला महत्वाचा मुद्दा काय आहे? मुलांना आईपासून दूर राहायची सवय ती हळूहळू लावायची आहे. त्यासाठी त्यांना थोडा वेळ नातेवाईकांकडे किंवा आजी आजोबांकडे एकटं खेळायला ठेवा. आई सतत आपल्या आजूबाजूला नसते, पण ती परत येते, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होऊ द्या. बरं, मानसिक तयारी झाली. तितकंच महत्वाचं आहे संवादाची तयारी. कारण शाळेत गेल्यावर आपल्या गरजा सांगता येणं हे आत्मविश्वासासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांमध्ये बोलण्याची आणि सोप्या गोष्टी समजून घेण्याची क्षमता विकसित करण्यावर लक्ष द्यायला हवं. आता यात काय अगदी बेसिक गोष्टी येतात, जसं की मुलाला स्वतःचं पूर्ण नाव सांगता यायला हवं, आईबाबांचं नाव माहिती हवं, टीचरने दिलेल्या लहान सहान सूचना, जसं की इथे येऊन बस किंवा हे उचल, या त्यांना समजायला हव्यात. आणि त्यांचे मूलभूत शब्द थोडे स्पष्ट असावेत. आता याचा अर्थ असा नाही की मुलांनी अगदी शुद्ध आणि स्पष्टच बोलावं, अजिबात नाही. सगळ्यात मुख्य गोष्ट ही आहे की त्यांना त्यांच्या गरजा, जसं की मला पाणी हवंय किंवा वॉशरूमला जायचंय, हे शिक्षकांना सांगता यायला हवं. संवाद साधता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता आपण वळूया या पहिल्या भागातल्या शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे स्वावलंबन. म्हणजेच काय, तर स्वतःची छोटी छोटी कामं स्वतः करण्याची सवय. ही कामं जरी लहान वाटत असली तरी यातूनच मुलांमध्ये खूप मोठा आत्मविश्वास तयार होतो. पण एक प्रश्न मनात येतो नाही का, की ही छोटी छोटी कौशल्य इतकी का महत्वाची आहेत? शाळेत तर टीचर असतातच की मदत करायला, बरोबर? याचं उत्तर खूप साधं आणि सरळ आहे. कारण शाळेत प्रत्येक मुलामागे एक टीचर नसतो.
एका वर्गात खूप मुलं असतात आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं शिक्षकांना प्रत्येक वेळी शक्य नसतं. म्हणूनच काही गोष्टी मुलांना आधीच शिकवणं खूप फायद्याचं ठरतं. अगदी छोट्या गोष्टी, जसं की स्वतःच्या बॉटलने पाणी पिणं, आपला जेवणाचा डबा स्वतः उघडण्याचा प्रयत्न करणं, स्वतःची बॅग उघडणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेटचा वापर स्वतंत्रपणे करता येणं. आणि जेव्हा मुलं ही लहान-सहान कामं स्वतःहून करायला लागतात ना, तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मी हे स्वतः करू शकतो, ही जी भावना आहे ना, ती त्यांच्यासाठी खूप मोठी असते आणि शाळेत रुळायला त्यांना प्रचंड मदत करते. तर आज आपण काय काय पाहिलं? मुलांची मानसिक तयारी, संवादाची तयारी आणि स्वावलंबन. पण थांबा, तयारी अजून संपलेली नाहीये. अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे बाकी आहेत. जसं की मुलांचे सोशल स्किल्स कसे वाढवायचे, शाळेसाठी त्यांचा दिनक्रम कसा सेट करायचा, शाळेच्या पहिल्या दिवसाची नेमकी तयारी काय करावी आणि पालक म्हणून आपल्याकडून कोणत्या चुका टाळायला हव्यात, हे सगळं आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या भागात. तर आपण 4 मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी सामाजिक कौशल्य म्हणजे सोशल स्किल्स. त्यानंतर एक डेली रुटीन कसं सेट करायचंय. मग शाळेच्या त्या पहिल्या दिवसाची तयारी कशी करायची. आणि हो, सगळ्यात शेवटी पालक म्हणून आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. तर मग आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सामाजिक कौशल्य. शाळेत मुलांचा अनुभव चांगला यावा, यासाठी हा अगदी पाया आहे. खास करून हल्ली बरीच मुलं घरी एकटीच असतात, हो ना? मग अशा वेळी दुसऱ्या मुलांमध्ये कसं मिसळायचं हे शिकणं त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरतं. यात ना काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे खेळणी शेअर करायला शिकवणं. चला आपण मिळून खेळूया, ही भावना खूप गरजेची आहे. दुसरं म्हणजे प्लीज आणि थँक्यू सारखे छोटे पण जादुई शब्द वापरायला शिकवणं. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी रडण्याऐवजी बोलून सांगायला शिकवणं. म्हणजे त्यांना काय हवंय, काय नाही आवडलं हे ते नीट सांगू शकतील. ठीक आहे, आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे, डेली रुटीन म्हणजेच दिनक्रमाची सवय. बघा, शाळा म्हणजे काय? एक ठरलेली वेळ, एक शिस्त. सकाळी उठण्यापासून ते परत येण्यापर्यंत सगळं ठरलेलं असतं. हीच सवय जर मुलांना घरातून लागली ना, तर शाळेत जुळवून घेणं त्यांच्यासाठी खूपच सोपं होऊन जातं. मग प्रश्न येतो की ही सवय लावायची कशी? तर 3 अगदी सोप्या गोष्टी आहेत. नंबर 1, रोज एका ठराविक वेळेला उठायची सवय. दुसरं, एका जागी शांत बसण्याची प्रॅक्टिस. अगदी 20-30 मिनिटं जरी झाली तरी चालेल, कारण वर्गात त्यांना तेवढा वेळ बसावंच लागणार आहे. आणि तिसरं, अर्थातच टीव्ही आणि मोबाईलचा वेळ कमी करणं. याने काय होतं, त्यांची एकाग्रता वाढायला खूप मदत होते. आणि हो, ही एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ना, आपण घरीच काहीतरी मजेशीर करू शकतो. म्हणजे मुलांनाही मजा येईल आणि त्यांचं कामही होईल. खेळता खेळता शिकणं म्हणतात ना, अगदी तसंच. काय करता येईल? सोप्पं आहे. मुलांना रंगांच्या दुनियेत रमू द्या, म्हणजे कलरिंग. किंवा शांत बसून एखादी छानशी गोष्ट सांगा. बघा, ते किती लक्ष देऊन ऐकतात. चित्र काढायला प्रोत्साहन द्या. ह्या सगळ्या गोष्टी दिसतात छोट्या, पण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी या खूपच उपयोगी पडतात. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी. या सगळ्या तयारीचा एकच मुख्य उद्देश आहे, मुलाच्या मनात त्या नवीन जागेबद्दलची काही भीती असते ना, ती कमी करणं. ती जागा त्यांना थोडी ओळखीची वाटायला हवी. आणि हे कसं करायचं? अगदी सोप्पं आहे. शाळा सुरू व्हायच्या आधी मुलांना एकदा शाळेत घेऊन जा. त्यांना त्यांची शाळा दाखवा. बघा, हा तुमचा क्लासरूम आहे, इथे तुम्ही खेळणार आहात, असं सगळं दाखवा. एकदा ती जागा ओळखीची झाली की भीती आपोआप कमी होते. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. सुरुवातीला काही दिवस मुलं रडणारच. आणि हे अगदी नॉर्मल आहे, अगदी साहजिक आहे. अशावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय? तर पालकांनी शांत राहणं. तुमची शांतता बघूनच मुलांना सुरक्षित वाटतं. आणि आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. यात आपण त्या चुकांबद्दल बोलूया, ज्या पालक म्हणून आपण टाळल्या पाहिजेत. आणि या सगळ्याचा पाया एकाच विचारात आहे, तो म्हणजे प्रत्येक मुलाचा विकास आणि शिकण्याचा वेग हा वेगळा असतो. सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुलना करणं. अरे बघ, शेजारच्या काकांचा मुलगा लिहायला लागला आणि तुला अजून साधं पेन्सिल पकडता येत नाही, असं काही बोलणं मुलाचा आत्मविश्वास पूर्णपणे घालवून टाकतं. त्यामुळे प्लीज मुलांची तुलना कधीच करू नका. आणि दुसरी गोष्ट, जास्त प्रेशर टाकू नका. अभ्यासाचा असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा. लक्षात घ्या,
प्रत्येक मूल आपापल्या वेळेनुसार आपापल्या गतीने शिकतं, त्यांना तो वेळ घेऊ द्या. नाहीतर काय होतं, जास्त प्रेशरमुळे त्यांच्या मनात शाळेबद्दलच एक प्रकारची भीती किंवा नावड निर्माण होऊ शकते. तर मग या सगळ्या तयारीचा, या सगळ्या चर्चेचा शेवटचा उद्देश काय? एकच. तो म्हणजे मुलाच्या शाळेचा पहिला दिवस हा एक आनंदाचा दिवस म्हणून लक्षात राहावा, एक चांगली सकारात्मक आठवण बनावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शाळा ही भीतीची जागा नाहीये, तर आनंदाची जागा असायला हवी. बरोबर? ती नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन मित्र बनवण्याची, धमाल करण्याची जागा असली पाहिजे. आणि जाता जाता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. शाळा ही मुलाच्या आयुष्यातली खरंच एक खूप मोठी पायरी आहे. त्यामुळे जेव्हा असं वाटेल की आपलं मूल आता शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर तयार आहे, तेव्हाच ॲडमिशन घ्या. अजिबात घाई करू नका. कारण हा प्रवास भीतीचा नाही तर आनंदाचा असायला हवा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.